हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा चर्चच्या जमिनीवर डोळा. संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरच्या लेखावर बोट ठेवत इंडिया आघाडीच्या नेत्यांचा आरोप. रामासारखे वागण्याचा प्रयत्न करा. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. भाजप देशभरात धर्मात विष कालवत असल्याचा हे टोला. भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतोय. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री काळाराम मंदिरामध्ये का आले नाहीत, राऊतांचा प्रश्न. बारामतीत माझ्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. भारतातील मुस्लिमांनाही हिंदू समुदाय सामावून घेत असल्याची भूमिका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल उद्या महिला आयोगासमोर सादर होणार. अहवालानंतर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माघार. लातूरमध्ये महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचा गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पण सुदैवानं बचावले. टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट. नागपुरातील राम जन्मोत्सवाच्या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. रथावर मुस्लिमांकडून पुष्पवृष्टी. फडणवीस आणि गडकरींनी ओढला रथ. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रामनवमीचा उत्साह. महाराष्ट्रातही रामजन्माचा सोहळा थाटामाटात साजरा. अयोध्येतील मंदिरात किरणोत्सव. विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर पुढील काळामध्ये पारा 45 अंशांच्या वर जाण्याचा अंदाज. जहाज येताच लिफ्टप्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर रामेश्वरम ते तामराम रेल्वेलाही हिरवा झेंडा. तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या वनविभागाच्या वाहन चालकावर निलंबनाची कारवाई. स्थानिक लोकांमध्ये कारवाईनंतर संताप. ट्रम्प सरकारच्या धोरणांविरोधात अमेरिका रस्त्यावर. 50 राज्यातल्या 1200 शहरांमध्ये अभूतपूर्व निदर्शनं. मस्क अँड ट्रम्प मस्ट गो अशी घोषणाबाजी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि आता आपण थेट नागपूरमध्ये जाणार आहोत. रामनवमीनिमित्त नागपूरमधल्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेला सध्या सुरुवात झालेली आहे आणि शोभायात्रेचं हे थेट प्रसारण सध्या आपण बघतो आहोत. या शोभायात्रेच्या सुरुवातीला ही शोभायात्रा संघ मुख्यालयापर्यंत पोहोचलेली आहे आणि या शोभायात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर काही तासांपूर्वी सुरू झालेली ही शोभायात्रा आता संघ मुख्यालयापर्यंत पोहोचलेली आहे. या शोभायात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद सध्या आपण पाहतो आहोत. हजारो लाखोंच्या संख्येनं नागपूरकर सध्या रस्त्यावर आहेत आणि या शोभायात्रेमध्ये ते उत्साहानं सहभागी झाले. अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत.
रजत, नागपूरमध्ये काय माहोल आहे या क्षणी आणि इथून पुढे या रथयात्रेचा कसा प्रवास असणार? अमोल, खूप उत्साहाचा माहोल आहे आणि शोभायात्रा हळूहळू मार्गक्रमण करत समोर चालली आहे आणि तशी तशी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची आणि नागपूरकरांची गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे. सध्या शोभायात्रा नागपूरच्या ऐतिहासिक बडकस चौकातून मार्गक्रमण करत आहे आणि बडकस चौक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय बडकस चौकापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी या शोभायात्रेचा जोरदार आणि दमदारपणे स्वागत केला जात आहे. हजारोंच्या संख्येने रामभक्त भाविक जे आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा श्रीरामाच्या एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्या रथाची एक झलक पाहण्यासाठी त्या ठिकाणी तासनतास उभे आहे आणि आता सध्या ही शोभायात्रा बडकस चौकातून मार्गक्रमण करत पुढे पुढे सरकत आहे. खरं पाहिलं तर हाच संपूर्ण भाग काही दिवसांपूर्वी अत्यंत तणावात होता. या संपूर्ण भागामध्ये संचारबंदी होती. मात्र आज तो सगळं विसरून नागपूरकर जोरदारपणे श्रीरामाचं स्वागत करत आहे. श्रीरामाच्या जन्माचा दिवस जो आहे तो आनंदाने साजरा करत आहे आणि एक वेगळा चित्र नागपुरात आज आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितपणे रजत, आणखी एक खासियत म्हणजे गेल्या 58 वर्षांपासून ही शोभायात्रा सुरू आहे. यंदाचं हे 59वं वर्ष आहे आणि आत्ताच आपण उल्लेख केला त्याप्रमाणे गेल्या काही आठवड्यांपूर्वी नागपूरमध्ये जो प्रकार घडला होता त्या सगळ्यावर एक उत्तर म्हणून किंवा त्या सगळ्यातून एक पुन्हा एकदा नागपूरचं मूळ जे संस्कृती आहे, मूळ कल्चर आहे त्याकडे होणारा हा प्रवास आपल्याला दिसतो आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, पुष्पवृष्टी या सगळ्या गोष्टी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिसून आल्या. त्या दृष्टीने काय चित्र होतं आज दिवसभर? नक्कीच प्रशासनाने खूप जय्यत तयारी केली होती आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रशासनाने कधी नव्हे असा बंदोबस्त लावलेला होता. मात्र आतापर्यंत शोभायात्रा अत्यंत शांत पद्धतीने, नियोजित पद्धतीने आणि अनुशासित पद्धतीने निघत आहे आणि ठिकठिकाणी अगदी जसं तुम्ही उल्लेख केला मोमीनपुराच्या कोपऱ्यावर मुस्लिम बांधवांनी पण स्वागत केला होता आणि त्यानंतर समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याकडून या शोभायात्रेचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये नागपुरात जो काही प्रकार झाला त्याला विसरून आता नागपूरकर पुन्हा आपल्या परंपरेच्या दिशेने जात आहे. तोच आज चित्र पाहायला मिळत आहे आणि एक सामाजिक समरसतेचा आणि एक भक्तिभावाचा जो चित्र आहे तो आज नागपुरात पाहायला मिळत आहे. मात्र मार्च महिन्यामध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यानंतर शोभायात्रे संदर्भातला उत्साह कुठेही कमी झालेला नाही, उलट तो वाढलेला दिसतोय आणि मोठ्या संख्येने तरुणाई आज जी आहे ती रस्त्यावर आहे आणि पारंपरिक पद्धतीने या शोभायात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीरामाची त्यांच्या रथाची एक झलक पाहण्यासाठी, त्याचा स्पर्श पाहण्यासाठी घेण्यासाठी लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. निश्चित, खूप खूप धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल आणि ही सगळी लाईव्ह दृश्य ABP माझाच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवत आहात त्याबद्दल. अत्यंत सुरेख अशी ही शोभायात्रा सध्या नागपूरमध्ये सुरू आहे, त्याचं थेट प्रसारण आपण पाहतो. तर या शोभायात्रेवर आपलं लक्ष असेलच. पुढच्या बातमीकडे आपण वळूया तूर्त. भारतामध्ये राहणारे हिंदू असोत किंवा मुस्लिम, हिंदू समाज सर्वांनाच सामावून घेतो असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. एवढंच नाही तर पुढे त्यांनी जात, धर्म, पंथ न पाहता सर्वांसाठी मंदिरं, स्मशानभूमी आणि जलस्रोत एकच असले पाहिजेत अशी भूमिकाही मांडली. बनारस हिंदू विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जात आणि धर्माच्या आधारावर भेद न करता सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्दिष्ट आहे असंही मोहन भागवत यांनी. तर मोहन भागवत नेमकं काय म्हणाले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंदिरं, स्मशानभूमी आणि जलस्रोत हे सर्वांसाठी समान असले पाहिजे. त्यात जातीय भेदभाव नको. हिंदू समाज सर्वांना सामावून घेतो, मग तो हिंदू असो वा मुस्लिम. कारण हे सारं भारताचाच भाग आहे.